नमस्कार, बोला की. काय नाही सर, माझं एक वैयक्तिक काम होतं. बर माझ्याकडे एक खिलार आहे, चित्रा कोसा गाय. बर पहिला हळदले आहे, तिला कालवड झाले. बर मला ती द्यायची आहे, कोण जर इच्छुक गिऱ्हाईक असतं का. त्याचं कारण पण होतं, जरा तापड आहे. म्हणजे आम्हाला एक दोघाला धरू देते, दुसरे कोणाला जवळ येऊ देत नाही. मग माझं कसं असतं, मी सोलापूरला ड्युटीला जातो. म्हणजे गडी माझ्याकडे येत होता, आता 30-35 वर्ष झालं. त्याला थकला हा की नको म्हणा लागलाय. मग आता दुसरं कोणाला मारलं बिरलं तर त्यापेक्षा म्हणलं विकाव, तुम्हाला फोटो टाकतो. तर आपलं कोण पहिलं आहे का? हा पहिला राय, खाली कालवड झालंय. एकदम ब्रीडला सुपर आहे. किती दिवस झाले येऊन? येऊन बी 2 महिने झाले की, पण दूध देत नाही. बर वासराला पाजू देते. हा वासराला पाऊस देते. मला दूध म्हणजे दूध बी देत होती बरं का. आपण अपदाव लागायचं भाला ती म्हातारगडे हातपाय म्हातारपणी मोडलं केलं, काय करायचं म्हणून मी त्याला म्हणलं जाऊ दे, सोड आता, सोडून देऊ सायरा पाजू वासरू म्हणलं. बर बर वासरू बी एकदम सुपर आहे. बर 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 एकदम म्हणजे असं टॉप क्वालिटी आहे. मी तुम्हाला फोटो टाकतो. बर 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 बाकी तुमचा युट्यूबचा निर्णय लय चांगला झाला बरं का. झालाय बेस्ट. युट्यूब खरंच तुमच्या दृष्टीने बी, रेव्हन्यूच्या दृष्टीने पण, परत म्हणजे माध्यम म्हणून पण बऱ्यापैकी सक्सेस होते. तुम्ही खरं ही मागं चालू करायला पाहिजे होतं युट्यूब. नाही, मला असं वाटत होतं की भरपूर जण आहेत असे काम करणारे, मग ह्यात आपलं जगापर्यंत पोहोचल का? तुमचं वेगळं पण कसं माहिती का, तुमचं आता तोंडस्तुती म्हणून नाही, पण तुमचं वेगळं पण आहे. ही वेगळे तुमचं कसं आहे, तुमचं डीप मध्ये असते एकदम. असं म्हणणार कोण नाही. ती बाजारातली लय जण नाही, ती बाजार अशी म्हणजे आज ही खिलारचा बाजार भरलाय, उद्या खिलारचा बाजार भरलाय, आमकाय तमकाय. पण त्या जनावरातलं बारकावं, त्याचं डीप मधलं नॉलेज किंवा ब्रीड, ह्या गोष्टीवर कोण काम करत नाही तुमच्याशिवाय. एक दोघं तिघ जण सोडली मोजकी तर. बाकी मी आता बघतो बऱ्यापैकी, पण माझ्या तर बघण्यात नाही ती भाषा. म्हणजे एक गरजेचं होतं. हा नाही, कसं माहिती का, जग सध्या AI पर्यंत आले. आपल्याला बदलत राहावं लागणार आहे. जुनं माध्यम सोडून नवीन माध्यम सारखं, म्हणजे बदल आहे तर माध्यमातलं. निदान मी तर आता माध्यमात काम करतो आता 15 वर्ष झालं. बदल स्वीकारल्याशिवाय पर्याय नसतो भाषा. तुम्हाला आता वेळ असला सांगतो, आम्हाला पहिले मला टायपिंग येत नव्हतं. 2008ला मी जॉईन झालो संचारला, कागदावर लिहायचं. 12ला दिव्य मराठी जॉईन झालो. 1 वर्षात मला टायपिंग शिकायला लावलं त्यांनी. नाहीतर म्हणजे तुला काम सोडावं लागेल. बदल अनिवार्य आहे, बदलाशिवाय काय नाही. तुम्ही केलेला बदल एकदम मला तर लय उत्तम. तेव्हाच पण करणार होतो मी तुम्हाला, पण चांगलं केलं तुम्ही ते. कसं आहे, तुमचं जे व्हॉट्सअप ग्रुपचं होतं ना, ते एक मर्यादित ग्रुप. समजा 2 ग्रुप केले 500 माणसं, 4 ग्रुप केले 1000 माणसं, ह्याच्या पलीकडे पोचता येत नव्हतं ना. आज तसं नाही. आज तुमचं अमेरिकेत बसलेला एखादा नादिष्ट माणूस सुद्धा बघू शकता ना. त्याला मर्यादा नाही. त्या ग्रुपच्या माध्यमातून काय झालं की लोकांचा जाहिरातीकडे जास्त कल चालला आणि ते चांगलं आणि हे वाईट म्हणत सगळ्यांनी ग्रुप करून राजकारण चालू केलं. ते तर व्यक्तिगत प्रवृत्ती अशी फाळणी पडत चालली. फाळणी पडत चालली. बैल मी त्या ह्यांच्या बंड्या बैलावरनं जरा बऱ्यापैकी रामायण झालं. मी काय केलंय, खिल्लार प्रेमी म्हणून सगळ्यांना एकत्र आणलं आणि हे सगळ्यांना एकत्र आणलेलं हे कोणाच्या तर पोटात लागलं दुखायला. ज्याच्या पोटात दुखायला लागलं त्यानं काड्या चालू केल्या आणि परत ही एकत्र आलेली लागली फोडायला. आणि ज्यांच्यामुळे आपण एकत्र आलो आणि जी एकत्र आली त्यांना काय समजेना, जाणीव कळेना की बाबा आपण आलोय कशाला एकत्र, हेतू काय आहे हेच कळलं नाही. हेतूपासून दुरावले की असे होते. बरं, ह्या माणसानं ह्या माणसाची का ओळख करून दिली, बरं ह्या माणसानं ह्या ग्रुपमध्ये काय घेतलं, बरं यांचा स्वार्थ काय असेल, ग्रुपमध्ये घेतलं ना आमची एकमेकाला ओळख करून दिली ना, आमचा बैल जगाला दाखवला, आमचा मोबाईल नंबर जगाला दिला, आमचा पत्ता जगाला दिला. बरं ह्या माणसाचा ती पत्ता दिल्यावर, मोबाईल नंबर दिल्यावर, फोटो पाठवल्यावर काय स्वार्थ आहे नेमका, ती विचार करायची प्रवृत्तीच संपली सगळी. नाही, स्वार्थापुढे संपतंय सगळं. म्हणजे काय झालं, ओळख करून दिली जगाची, जगातनं खोऱ्यानं पैसा यायला लागला घरात, आणि घरात खोऱ्यानं पैसा येता येता लोकांचं चुकीचं विचार, विपरीत बुद्धी सुद्धा यायला लागली. बरोबर. पैसाही शंकराच्या विषयासारखा सर.
मग सोबत येतं त्याला ते पचवायची पण ताकद लागते. तसं पैशासोबत विपरीत बुद्धी सुद्धा घरात यायला लागली ही त्यांना समजना त्या पैशाची घरात. आणि त्याच्यामुळे ही लोक काय करायला लागली की मी साखळी जोडून दिली किंवा मी एकत्र केलं किंवा खिलार प्रेमी खिलार पालक म्हणून ही सगळ्याला संघटित केलं ह्याची जाणच ठेवणार लोक. म्हणून त्या व्हॉट्सअप ग्रुपचा थोडा विषय परत बाजूला ठेवला. नाही चांगलं झालं ते एका दृष्टीनं. असं करायचं ठरवलं की जे जमतंय ते करूया, जे सकारात्मक वाटतंय ते करूया, जे पॉझिटिव्ह वाटतंय ते करूया. निर्णय लय चांगला झाला युट्यूबचा. ज्याला ऊर्जा म्हणजे येते किंवा वाढते एनर्जी येते समजा किंवा एक आत्मविश्वास वाढतो अशी कामं करूया. नाही खरंच चांगलं झालं ते. मग बाकीचा पडद्याच्या दुसऱ्या पाठीमागं काय गाणी बसवणं, एडिटिंग करणं, क्लॅरिटी वाढवणं, एचडी कॅमेरा वापरणं ही एक व्यवसाय दृष्टिकोनातून योग्य आहे. काय अडचण नाही. काय अडचण उलट तुम्हाला सांगा ती व्यवसाय म्हणून पण बघायला पाहिजे. कसं आहे माहिती का माणूस आवडीचं क्षेत्र व्यवसायाला नाही मिळालं तर मिळालेल्या क्षेत्रात आवड उलट तुमची ही आवड आहे ह्यात व्यवसाय तयार करायला पाहिजे तुम्ही पण. कसं आहे शेवटी पोट काय म्हणते सैन्य पोटावर चालते. आपण दररोज चालतो ते आपला प्रपंच पण भागला पाहिजे पाठीमागचं पण भागला पाहिजे. बरोबर. आता तसं आमचं मी जवळ माध्यमात 15 वर्ष झालं काम पगार जे असलं तरच काम करू शकतो ना. फुकट थोडंच 2-4 वर्ष सुरुवातीची केली 2012 पासून पण पुन्हा पगाराशिवाय परवडत नाही ना. पगार असली तरच काम करेल ना. मग मी आता काय झालं की बऱ्याच लोकांचे फोन येत आहेत आणि साहेब तुमची फी किती. मग त्यावेळेला मी सरळ सांगून देतो तुम्हाला त्यांना परवडलं तर ते आपल्याला बोलवतील नाही परवडलं तर आपलं काम चालूच आहे. नाही व्ह्यूजच्या माध्यमातून तुम्हाला हळूहळू त्याचा रेव्हेन्यू चालूच होईल. हे वाढत जाणार ते कसं आहे माहितीये का प्रयत्नांची परमेश्वर म्हणत नाही का आपण. मग तो त्याच्यात भाग ठेवलाय. मग जनतेच्या खिशातलं पण 2 रुपये गेल्याशिवाय त्यांना खर्च झाल्याशिवाय पण चव कळणार नाही. हो किंमत कळणार नाही. बरोबर आहे. हे पण सत्य आहे. परत लागलं समजाय मला की आज आपण एखादी गोष्ट फुकट घेतली तर तिची चव राहत नाही. कळत नाही. बरोबर. आणि मोफत मिळालेल्या गोष्टीचं मूल्यच कळत नाही ना. मूल्य लागलं पाहिजे कोणत्या गोष्टी. मग त्या ठिकाणी मार्गदर्शन असू द्या, वस्तू असू द्या किंवा सल्ला असू द्या, सजेशन असू द्या किंवा शानपण असू द्या, ही फुकट मिळाल्याला फुकट चवच कळेना. कळत नाही. मग परत काय झालं की 2 रुपये खिशातले गेल्यावर माणूस काय करते अरे माझं एवढं गेलं होतं मग ह्याच्यात काय मिळालं मला. हे विचार करायला लावायला सुरुवात केली म्हणून. बरोबर आहे. म्हणजे तुमचं खिशातलं 2 रुपये गेलं मग त्या ठिकाणी तुमची फसवणूक झाली का ओरिजिनल गोष्ट जगापर्यंत पोहोचली तुमची. मी ह्या माध्यमातनं परत जरा थोडं आणि तुमच्यासारखे संपर्कात येत गेले कारण आज गाडी पाण्यावर पळत नाही. बरोबर आहे. पोटात अन्न घातल्याशिवाय मी तुम्हाला म्हणले प्रपंच शेवटी गणित आर्थिक कुठं ना कुठं घालावं लागते. म्हणजे आतापर्यंत हे गणित न घालता वातावरण वाढवलंय साहेब. सुरुवात तशीच होते शेवटी. बरोबर कुठल्या बी गोष्टीची आर्थिक गणित सुरुवातीलाच घातलं तर ते मोठं होत नाही. आता तुम्ही 100% आर्थिक गणित घालायलाच पाहिजे होतं. गरजेचं आहे कारण आता विस्तार वाढला, वेळ वाढला, खर्च वाढला, कष्ट वाढलं. नाही आता गरजच आहे. याच्या पाठीमागे काय केलं मी हे गणित न घालता पळलो. भयानक पळलो. पाहिजे तेवढं मी पळलो. पण आता गणित घालून पळतोय थोडं. नाही गणित घालून तुम्हाला म्हणले गरजेचं. होय. तुम्हाला फोटो पाठवतो मला सर. होय फोटो व्हिडिओ पाठवून ठेवा. चालतंय. आणि ज्यांना खरंच गरज आहे कोण विचारलं असेल तर त्यांना मी पाठवून देतो. मध्ये तुमच्या स्टेटसला बघितलं होतं मला खिलार चित्रा कोसा गायक किंवा कालवड पाहिजे म्हणून दिलं. कोल्हापूरकडलं कोणतं होतं वाटतं बघा. बरं. असते कोण ना कोण असते. कोणाची मागणी असते, कोणाचं देणं असतंय, कोणाचं मार्गदर्शन, कोणाचं सपोर्ट, कोणाचं सजेशन. म्हणजे हे वेगवेगळं मत प्रत्येकापर्यंत पोहोचवतोय मी स्टेटसच्या माध्यमातून. ते काही माझ्या जवळ ठेवलं नाही. पण 4 लोकांना कळलं पाहिजे ना बाबा हे घडत चाललंय आणि घडतंय. होय बरोबर. आणि अमुक अमक्यामुळे घडतंय ना अमुक अमक्यापर्यंत घडतंय. बरोबर आहे. आणि हे अमुक अमक्यामुळे सुरुवात झाली ह्याची जाणीव झाली पाहिजे बघा. बाकी काय. होय
त्याशिवाय ती काय वाढणारच नाही. हा चालतंय सर, चालतंय. चालतंय, ठीक आहे. मला व्यवस्थित जेवढी माहिती पाठवून ठेवता येईल तेव्हा आहे बाप चालतंय चालतंय. तेव्हा ती वेळेली तारीख वगैरे असेल तर किंवा व्हिडिओ फोटो व्यवस्थित चालतंय. समोरनं प्रश्न विचारणारे आपण मीडियावाला म्हणल्यावर भरपूर प्रश्न विचारतो, पाठवतो. आणि ते एका टाइमात उत्तर देणं चांगलं. नाही पाठवतो.